त्याबद्दल मी तुम्हाला ऐकवीन की प्यार करेंगे तो करोगे, प्यार करोगे तो प्यार करेंगे, हाथ मिलाओगे तो हाथ भी मिलाएंगे, गले मिलोगे तो गले मिलाएंगे, सितम मिलाएंगे, गले मिलाएंगे ना, सितम करोगे तो सितम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, जो तुम करोगे वो हम करेंगे। अध्यक्ष महोदय, अरे आता बघा, आता चांगला मूड झाला तरी वाईट वाटतंय, काय कठीणच आहे बाबा। काय भास्करराव, त्यांचा माझ्यावर एवढा डोळे झाकून विश्वास आहे की ते म्हणतात, हा मी इथं अर्थसंकल्प मांडत असताना दुसरी पण महत्वाची कामं चाललेली आहेत, कारण राज्य झपाट्याने पुढे न्यायचं चाललंय। अध्यक्ष महोदय, आता ते तुम्ही त्या बघत त्या चष्मात न बघता त्याला मी काय करू। मध्ये अध्यक्ष महोदय, काही सन्माननीय सदस्यांनी अंतरिम अर्थसंकल्प, अतिरिक्त अर्थसंकल्प याच्याबद्दल पण थोडासा ओहापोह सन्माननीय ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी केला। पण एक गोष्ट खरी, आम्ही पण त्या गोष्टीचा विचार केलाय। ह्याच्याकरता अध्यक्ष महोदय, भविष्यात या कार्यपद्धतीमध्ये बदल करायचा झाल्यास त्या सुधारित कार्यपद्धतीस विधानमंडळाच्या अंदाज समितीची मान्यता घ्यावी लागेल। परंतु बाबा, तुम्ही म्हणताय ते प्लॅनिंग फायनान्स, आमचं पण मत तसं झालंय, कारण दोनदा करायचं काहीच कारण नाही। त्याच्यामुळे पुढच्या वेळेस या गोष्टीचा निश्चितपणे विचार हा अंदाज समितीला, विधान मंडळाच्या अंदाज समितीच्या पुढे, आता अंदाज समिती पण नाही त्यांच्या पुढे देऊन आपण मान्य आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांचा असा मुद्दा मांडला की महसुली खर्च आणि महसुली तूट वाढली आहे, असं तुम्ही मांडलं। 24-25 मध्ये महसुली खर्च 5,19,514 कोटी अपेक्षित आहे। महसुली खर्चात ते 11.57% वाढ आहे हे दिसतंय, पण तो खर्च कशावरील आहे हे देखील अध्यक्ष महोदय आपण पाहिलं पाहिजे। व्याज, वेतन, निवृत्ती वेतन या गोष्टी महसुली खर्चात येतात। व्याज प्रदानाची महसुली जमेची टक्केवारी 11.3% इतकी आहे आणि व्याज, निवृत्ती वेतनाची, वेतन एकत्रित खर्चाची टक्केवारी 58% आहे। मला सभागृहाला एक गोष्ट जरूर सांगायची, तुम्ही अनेकदा आमच्यावर एक आरोप करता की तुम्ही जागा मोकळ्या ठेवता। परवाच सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या लक्षात आणून दिलं, मी पण ह्या चर्चेच्या निमित्तानं लक्षात आणून देऊ इच्छितो की पाईपलाईन मध्ये आणि भरलेल्या ह्या सगळ्या जागा, म्हणजे साधारण ऑगस्ट 15 पर्यंत 1,09,000 लोकांना आपल्या सरकारी नोकरीमध्ये आपण नोकरी लावलेली असेल। एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती गेल्या अनेक वर्षात, मी तर 30-32 वर्ष समाजामध्ये सभागृहामध्ये काम करतोय, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरती आपण त्या ठिकाणी केलेली आहे। पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आज निवृत्ती वेतन, व्याज आणि वेतन याचा खर्च 58%, उद्याच्याला हा खर्च वाढल्यानंतर तोही खर्च वाढण्याची शक्यता आहे। म्हणून भरती नाही करायची असं नाही, त्याकरता रिसोर्सेस वाढवण्याचा देखील अध्यक्ष महोदय आम्ही प्रयत्न करतोय। हा बांधील खर्च आहे, तो टाळता येण्यासारखा नाहीये आणि त्यामुळे महसुली तूट चालू वित्तीय वर्षात 20,051 कोटी रुपये दिसते। मागील वर्षी ती 16,122 कोटी रुपये होती। अध्यक्ष महोदय, कल्याणकारी राज्याची संकल्पना ही निश्चितपणे महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेली आहे आणि शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी हे आपल्याच राज्याचा भाग आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना देखील आम्ही SDRFच्या निकषापेक्षा जास्तीचा मदत त्या ठिकाणी केलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या मी पुढे येतो, त्या पण आम्ही मोठ्या प्रमाणावर लोककल्याणकारी राज्याचा विचार करून आम्ही त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं तिथेही खर्च होतो। शेतकरी, महिला, गरीब आणि समाजातील इतर दुर्बल घटकाकडे देखील शासनाचं विशेष लक्ष आहे। त्याकरता अध्यक्ष महोदय तरतुदी कराव्या लागतात। 20,051 कोटी रुपये महसुली तूट दिसली तरी वर्षाअखेरपर्यंत खर्चावर काही
नियंत्रण आणून ती तूट कमी करण्याचा आमचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे। आणि हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की महसुली तूट राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 0.47% आहे। आपलं स्थूल उत्पन्न आत्ताच्या घडीला 42,67,771 कोटी आहे। त्याच्यामुळे महसुली तूट कमी झाली पाहिजे या मताचे तुम्ही जसे आहेत तसं सरकार देखील आहे, मी देखील आहे। पण एक गोष्ट मी लक्षात आणून देऊ इच्छितो की गेल्या 10 वर्षातील आकडेवारी बघितली तर 2017-18 आणि 18-19 त्यावेळेस सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री होते, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते। त्या 2 वर्षाचा अपवाद वगळता 8 वर्षात महसुली तुटीचाच अर्थसंकल्प सादर केले गेलेले आहेत। ही पण बाब मी सभागृहाच्या या निमित्तानं लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो। आणि अशा पद्धतीने हा महसुली खर्च महसुली तूट ह्याच्या संदर्भामध्ये व्याज प्रदानाची महसुली रकमेची जमेची टक्केवारी 11.36 इतकी आहे अंदाजित आणि व्याज वेतन निवृत्ती वेतन यावरील खर्चाचा जमेची टक्केवारी 58% त्या ठिकाणी आहे। ही अशा पद्धतीची परिस्थिती अध्यक्ष महोदय। मला दुसरं एक सांगायचं आहे की ज्यावेळेस गेल्या 10 वर्षाची मी तुलना करतो त्यावेळेस महसुली तुटीचं 10 वर्षात 15-16ला 8.89% तुटीचा अर्थसंकल्प होता, 16-17ला 4.17% तुटीचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी होता, 17-18, 18-19 मात्र प्लस होता, मात्र 19-20ला पुन्हा 6.04% तुटीचा अर्थसंकल्प आला। आणि अध्यक्ष महोदय ज्यावेळेस मीच त्यावेळेस अर्थमंत्री होतो, कोरोनाचा काळ होता, त्या काळामध्ये आपल्याला तुटीचा अर्थसंकल्प करावा लागला। ती टक्केवारी 15.27 म्हणजे एवढी टक्के होती। 21-22ला 4.91% तुटीचा अर्थसंकल्प, 22-23ला 0.48चा तुटीचा अर्थसंकल्प, 23-24ला 4.2चा आणि 24-25ला तुटीचा 4.01 अशा प्रकारचा तुटीचा अर्थसंकल्प आहे। अध्यक्ष महोदय भांडवली जमेच्या बद्दल देखील मागच्या वर्षीपेक्षा चालू वर्षी कमी कशी दाखवली अशा प्रकारचा प्रश्न विरोधी पक्ष नेत्यांनी काही सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केला। वास्तविक भांडवली 22-23ला प्रत्यक्ष भांडवली जमा 55,472 कोटी रुपये होता। अर्थसंकल्पीय अंदाज 23-24चा आमचा 97,927 कोटीचा आहे आणि 23-24चा आता सुधारित अंदाज हा 1,14,000 कोटीचा आला आहे आणि 24-25चा अर्थसंकल्पीय अंदाज आमचा 1,01,531 कोटीचा आहे। अशा पद्धतीचा भांडवली जमा आहे। तरी देखील नेहमीच आपण जो अंदाज करतो त्याच्यापेक्षा जास्तच जमा होती हा आजपर्यंतचा अध्यक्ष